लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर. लाडक्या बहिणींनो, भीम जयंतीचं औचित्य साधून राज्य सरकारने तुमच्यासाठी एक बंपर आनंदाची बातमी जाहीर केली आहे. बोनस डबल हप्ता आज दुपारी 4 वाजेपासून तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. काल रात्रीच 12 जिल्ह्याची यादी बँकांना पाठवण्यात आली होती आणि आज भीम जयंतीचा हा खास बौद्ध धर्मियांचा उत्सव गोड करण्यासाठी सरकारने महिलांना एक आश्चर्यकारक भेट दिली आहे. 10वा हप्ता आणि भीम जयंतीचा बंपर गिफ्ट मिळून 2100 प्लस 2100 म्हणजेच एकूण 4200 रुपये तुमच्या खात्यात जमा होत आहेत. बँकांना हे पैसे तातडीने वर्ग करण्याचे स्पष्ट आदेश दिले गेले आहेत. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे पैसे अर्जंट वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता उशीर अजिबात नाही. कोणते आहेत ते 12 जिल्हे? चला लगेच जाणून घेऊया. त्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील. लाडकी बहीण योजना म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा जो हप्ता आहे त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत. सर्व महिलांच्या खात्यामध्ये हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करा. बघा, भीम जयंतीला एप्रिलचा हप्ता सुरू झाला आहे आणि पुढील 4-5 दिवस टप्प्याटप्प्याने सर्व बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. गुड फ्रायडेपर्यंत पैसे वाटपाचा सरकारचा पक्का निर्धार आहे. कोणतीही चौकशी न करता हप्त्याचं वाटप होणार आहे. हे खरंच खास आहे. आता कसलीही पडताळणी न होता अर्जंट पद्धतीने हे पैसे तुमच्या खात्यात पडणार आहेत. लाडकी बहीण योजनेबद्दल अनेक गैरसमज पसरले होते. महिलांच्या मनात असंख्य प्रश्न होते, पण आता सगळं स्पष्ट झालंय. फक्त एकच कागदपत्र तुम्हाला अर्जंट लागणार आहे. कान देऊन नीट ऐका. उत्पन्नाचा दाखला म्हणजेच इन्कम टॅक्स सर्टिफिकेट काही खास महिलांना सादर करावा लागणार आहे. एका आकडेवारीनुसार एकूण 40 लाख महिला या योजनेत अशा आहेत ज्यांना मोठी अडचण भासली आहे. जर तुम्हाला अजून पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर कदाचित तुमचाही हा प्रॉब्लेम असू शकतो. कारण काही महिलांकडून इन्कम सर्टिफिकेट म्हणजे इन्कम टॅक्स सर्टिफिकेट मागवला गेला आहे. आता कोणत्या महिलांना हे लागणार आहे? कोणत्या बहिणींना उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागणार आहे? लक्षात ठेवा, जर तुम्ही हा दाखला वेळेत जमा केला नाही तर गुड फ्रायडेपर्यंत तुम्हाला हा बोनस डबल हप्ता मिळणार नाही. 12 जिल्ह्याची यादी बँकाकडे गेली आहे आणि आजपासूनच पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे. जर तुम्हाला मेसेज आला नाही तर कदाचित तुम्हाला हे कागदपत्र लागणार आहे किंवा लागणार नाही हे तपासावं लागेल. कारण एक नवा निकष लागू करण्यात आला आहे आणि यात जर तुम्ही अडकलात तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. म्हणून ही माहिती लक्षपूर्वक ऐका, जेणेकरून तुमचा हप्ता निरंतर चालू राहील आणि कधीही बंद होणार नाही. फक्त 2 मिनिटात चेक करा तुमचं नाव या पैसे वाटपाच्या यादीत आहे की नाही. कारण 40 लाख बहिणी वगळल्या गेल्या आहेत आणि यामागे 2-3 मुख्य कारणं आहेत. ती कारणं कोणती आहेत ते नीट समजून घ्या आणि लगेच पहा उत्पन्नाचा दाखला कोणत्या बहिणींना लागणार आहे. कोणत्या बहिणींना हा दाखला सादर न केल्यास एप्रिलचा 10वा हप्ता 2100 आणि भीम जयंती गिफ्ट 2100 म्हणजे एकूण 4200 रुपये मिळणार नाहीत. हे सगळं लक्षात घ्या. पैसे वाटपाचे आदेश तातडीने देण्यात आले आहेत. आजपासून पुढील 4-5 दिवस गुड फ्रायडेपर्यंत पैसे वितरणाची प्रक्रिया सुरू राहणार आहे आणि या काळात 36 जिल्ह्याचा समावेश होणार आहे. पण जर तुमच्याकडून हे एक कागदपत्र मागवलं गेलं असेल आणि तुम्ही ते दिलं नाही तर इतर महिलांना पैसे मिळतील पण तुम्हाला मिळणार नाहीत. कारण इन्कम टॅक्स सर्टिफिकेट कोणाकडून मागवलं आहे हे तुम्हाला माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. आता मुख्य मुद्द्याकडे येऊया. रेशन कार्ड. होय, रेशन कार्ड हे सगळ्यात अतिशय महत्त्वाचं कागदपत्र आहे. आता तुमचं रेशन कार्ड पाहूनच
ठरणार आहे की तुम्हाला उत्पन्नाचा दाखला अपलोड करावा लागेल की नाही. ही खूप महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे शेवटपर्यंत लक्ष द्या. तुमच्या रेशन कार्डवर अवलंबून आहे तुमचा हप्ता आणि हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल. पण घाबरू नका, सगळं स्पष्ट करतो. कोणत्या 12 जिल्ह्यासाठी काल रात्रीच पैसे वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत. बँकाकडे यादी सुपूर्द आहे. पैशाचं चेकही देण्यात आलं आहे. आज दुपारी 4 वाजेपासून तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज यायला सुरुवात होईल. कदाचित तुम्हालाही मेसेज आला असेल. मेसेज बॉक्स एकदा तपासून पहा. पुढील 48 ते 72 तासात सर्व पात्र बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिली आहे. आजचे 12 जिल्हे कोणते आहेत ते आता आपण नीट समजून घेऊया. त्यानंतर कोणत्या 4,40,00,000 महिलांना अडचण आली आहे आणि त्यामागचं कारण काय आहे हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 40,00,000 महिला अशा आहेत ज्या शेतकरी आहेत, म्हणजे ज्यांच्या नावावर काही जमीन आहे. नीट ऐका, ज्या शेतकरी महिला आहेत त्या नमो शेतकरी आणि PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत. म्हणजेच त्यांना नमो शेतकरीचा 6,000 आणि PM किसानचा 6,000 असे एकूण 12,000 रुपये वर्षाला मिळतात. म्हणजेच महिन्याला 1,000 रुपये. आता लाडकी बहीण योजनेचे 2100 मिळाले तर 1,000 आणि 2100 मिळून 3,100 होतात. पण सरकारचा नियम काय आहे? प्रत्येक महिलेला सरकारकडून फक्त 2,100 रुपये महिन्याला मिळावा. त्यामुळे आता काय होणार? नमो शेतकरी आणि PM किसानचे पैसे चालू राहतील, पण लाडकी बहीण योजनेचे 2,100 रुपये आणि भीम जयंतीच्या या खास गिफ्टसाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. हा संभ्रम आहे की शंका आहे? आणि हाच मुख्य मुद्दा आहे उत्पन्नाचा दाखला कोणाला लागणार. खूप मोठा गोंधळ आहे. कोणीही तुम्हाला नीट सांगणार नाही. पण हे माहिती नसेल तर 10वा हप्ता तुमच्या खात्यात येणार नाही. जर अजूनही तुमचे पैसे जमा झाले नसतील तर कदाचित हेच कारण असू शकतं. आता कोणत्या रेशन कार्ड धारकांना हे लागणार आहे ते नीट ऐका. पूर्वी हमीपत्र काय सांगितलं होतं ते आठवतंय? तुम्ही काय लिहून दिलं होतं ते नीट ऐका. ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरले, ऑफलाईन फॉर्म भरले किंवा ॲपवरून अर्ज केले त्यांच्यासाठी एक मोठी अपडेट आहे. आतापर्यंत काय झालं आहे? 9व्या हप्त्याचं वाटप थांबवलं गेलं आहे, पण 10व्या हप्त्याचं वाटप सुरू झालं. कारण गुड फ्रायडेच्या आधी हे पैसे देण्याचा निर्णय आधीच घेतला गेला. पैशाची तजवीज झाली होती आणि आजपासूनच टप्प्याटप्प्याने बहिणींच्या खात्यात हे हप्ते जमा होणार आहेत. 12 जिल्ह्यांची यादी ही समोर आली आहे. महाराष्ट्रात 6 विभाग आहेत. नागपूर विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग आणि बरंच काही. या 6 विभागातून प्रत्येकी 2 जिल्ह्याची निवड झाली आहे. ते कोणते जिल्हे आहेत त्याची नाव पुढे सांगणार आहोत. पण तुमच्या जिल्ह्याचं नाव यात आहे की नाही, तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे का नाही तपासा. जर तुम्हाला हे माहिती नसेल तर कदाचित इतरांना पैसे मिळतील पण तुम्हाला मिळणार नाहीत. म्हणूनच शेवटपर्यंत लक्ष द्या. आता सगळ्यात आधी पाहूया कोणत्या महिलांना उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. महिलांचे 3 टप्पे तयार केले आहेत. 3 प्रकार पडले आहेत. कोणते प्रकार? ज्यांच्याकडे पिवळे राशन कार्ड आहे, ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे आणि ज्यांच्या कुटुंबाकडे पांढरे रेशन कार्ड आहे. तुमच्याकडे कोणत्या रंगाचे रेशन कार्ड आहे ते कमेंटमध्ये सांगा. कारण या रंगावरूनच ठरणार आहे की तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे की नाही. पहिली गोष्ट, जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही. अगदी स्पष्टपणे सांगतोय. पिवळे रेशन कार्ड म्हणजे BPL कार्ड आणि अशा महिलांना हा दाखला दाखवावा लागणार नाही. पण उत्पन्नाची माहिती तुम्हाला माहिती आहे का? ही प्रत तुम्हाला कुठे अपलोड करायची आहे? लाडकी बहीण योजनेच्या फॉर्ममध्ये. पण पिवळं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही. आता दुसरी गोष्ट, ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहेत, तुमचं रेशन कार्ड कोणत्या रंगाचं आहे? पिवळं असेल तर प्रश्न मिटला. आता केशरी आणि पांढऱ्याचा मुद्दा पाहूया. केशरी रेशन कार्ड हे APL मध्ये येतं आणि अशा कुटुंबाचं उत्पन्न 1,50,000 ते 1,00,000च्या दरम्यान असतं. त्यामुळे इथे तुम्हाला उत्पन्नाचा दाखल्याची गरज नाही. हा गोंधळ इथे संपतोय.
तुमच्या सगळ्या शंका आज मी दूर करत आहोत. कोणीही तुम्हाला इतक्या स्पष्टपणे सांगणार नाही. जर तुम्हाला हे माहिती नसेल आणि कागदपत्र मागवलं गेलं तर जसं 40 लाख महिला योजनेतून बाहेर पडलो तसं तुमचंही होऊ शकतं. आता पांढरं रेशन कार्ड असेल तर मात्र तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागणार आहे. ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे त्यांची विशेष पडताळणी होऊ शकते. जर कोणी तक्रार केली तर पडताळणी होईल, कारण पांढरं रेशन कार्ड म्हणजे काय, त्याचं कुटुंबाचं उत्पन्न जास्त असतं, 2.5 लाखापेक्षा जास्त, पण तेच 2.5 लाखाच्या आत आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांना उत्पन्नाचा दाखला मागवला जाऊ शकतो. थोडक्यात पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर 10व्या हप्त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार नाही. पण पांढरं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स सर्टिफिकेट लागू शकतं, मागवलं जाऊ शकतो. आता हे तर स्पष्ट झालं. तुमचं रेशन कार्ड कोणत्या रंगाचं आहे आणि आतापर्यंत किती हप्ते मिळाले हे कमेंटमध्ये सांगा. तुम्ही म्हणाल सुरुवातीला तर काही नियम नव्हते, पण लक्षात ठेवा दरवर्षी नियम बदलतात, नवे नियम लागू होतात. लाडकी बहीण योजनेसाठीही असाच खास नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला विशेष कागदपत्र, बँक खातं किंवा इतर गोष्टीची मागणी होऊ शकते, पडताळणी होऊ शकते. म्हणूनच शेवटपर्यंत लक्ष द्या. चॅनल सबस्क्राईब करा, कारण छोट्यातली छोटी गोष्ट आणि मोठ्यातली मोठी गोष्ट आम्ही नेहमी या चॅनलवरती अपडेट करत असतो. आजपासून लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता, एप्रिलचा हप्ता आणि भीमजयंती बोनस गिफ्ट 2100 अधिक 2100 म्हणजेच एकूण 4200 रुपये तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. सगळ्यात आधी छोटे जिल्हे घेतले जातात. बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर असू शकतं. पुण्यातील लोकसंख्या जास्त असले तरी लाभार्थीही तितकेच आहेत. गडचिरोली, कोल्हापूर हे जिल्हे अर्जंटमध्ये घेतले जातात. ठाण्यात तर प्रत्येक वेळी सगळ्यात आधी पैसे येतात. सगळ्यात महत्त्वाचं तुमचं बँक खातं तपासा. स्टेट बँकेत खातं असेल तर पैसे सगळ्यात आधी येतील. पोस्टातही पैसे येतात, पण तिथे मेसेज येण्यास उशीर होतो. इंडियन बँक, HDFC बँक, ICICI बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युको बँक या बँकांमध्ये पैसे जलद येतात. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँका असल्याने तुमचं खातं आधारला ॲटोमॅटिक लिंक होतं. त्यामुळे काळजी नको. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलताय, किती पैसे मिळाले हे कमेंटमध्ये सांगा. नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चॅनल सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा.